पेसा कायद्याची मूलभूत माहिती PESA ॲक्ट बेसिक इन्फॉर्मेशन. संपूर्ण नाव पंचायती संबंधीचे उपबंध अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे. अधिनियम 1996. उद्देश भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये पंचायतींशी संबंधित भाग 9च्या तरतुदींचा विस्तार करणे. मुख्य लक्ष्य या क्षेत्रातील आदिवासी लोकांसाठी पारंपरिक ग्रामसभांद्वारे स्वशासन सेल्फ गव्हर्नन्स सुनिश्चित करणे आणि त्यांच्या चालीरीती परंपरा व नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. समिती दिलीप सिंग भुरिया यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार हा कायदा लागू करण्यात आला. लागू तारीख 24 डिसेंबर 1996. राज्यांची संख्या सध्या भारतातील 10 राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. यात महाराष्ट्राचा समावेश आहे. MPSCसाठी महत्त्वाच्या तरतुदी की प्रोव्हिजन्स फॉर MPSC. पेसा कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला विलेज असेंब्ली विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. MPSCच्या दृष्टीने खालील तरतुदी महत्त्वाच्या आहेत. ग्रामसभेचे अधिकार सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी असलेल्या योजना, कार्यक्रम आणि प्रकल्पांना मंजुरी देणे. दारिद्र्य निर्मूलन आणि इतर कार्यक्रमांखालील लाभार्थी व्यक्तींची निवड करणे. गौण वन उत्पादनांची मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस मालकी आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार. गौण खनिजे मायनर मिनरल्स आणि लघु जलसंचय मायनर वॉटर बॉडीजच्या व्यवस्थापनाचे अधिकार. अनुसूचित जमातींना पैसा उधार देणे मनी लेंडिंग यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार. भूसंपादन लँड ॲक्विजिशन करण्यापूर्वी ग्रामसभेचा सल्ला घेणे बंधनकारक आहे. बेकायदेशीरपणे हस्तांतरित केलेल्या आदिवासी जमिनींचे पुनर्संचयन रेस्टोरेशन करण्यासाठी योग्य कारवाईचे अधिकार. आरक्षण अनुसूचित क्षेत्रातील प्रत्येक पंचायतमध्ये अनुसूचित जमातींसाठी ST जागांचे आरक्षण एकूण जागांच्या निम्म्यापेक्षा कमी असणार नाही. महाराष्ट्रातील पेसा क्षेत्र PESA एरियास इन महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात आदिवासी विकास विभागाने 13 जिल्ह्यांमधील 59 तालुक्यांमध्ये हा कायदा लागू केला आहे. MPSCमध्ये या क्षेत्रांची नावे विचारली जाऊ शकतात. उदाहरणे पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. या कायद्याचे सखोल वाचन आणि ग्रामसभा व पंचायतींना मिळालेल्या अधिकारांवर लक्ष केंद्रित करणे MPSC परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल.